निवडणुका संपल्यावर आता संकट आठवलं का असा सवाल अखिलेश यादव यांनी विचारलाय। देशासमोर एकच संकट आहे आणि त्याचं नाव भाजप असल्याचा पुनरुच्चार अखिलेश यादव यांनी केलाय। एवढे निर्बंध लागू केले तर $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं काय होणार असा खोचक सवालही अखिलेश यादव यांनी उपस्थित केलाय। काय केले ट्विट पाहूया। निवडणुका संपल्यावर आता संकट आठवलं का? देशासमोर एकच संकट, त्याचं नाव भाजप। एवढे निर्बंध लागू केले तर $5 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचं काय असा सवाल अखिलेश यादव यांनी उपस्थित केला आहे। जनतेला आवाहन करण्याआधी पंतप्रधानांनी परदेश दौरे बंद करावेत अशी प्रतिक्रिया अंजली दमानिया यांनी दिली आहे। पक्षातील नेत्यांनाही परदेश दौरे बंद करायला सांगावं असा सल्लाही दमानिया यांनी दिला आहे। ते स्वतः चार्टर्ड फ्लाईटने जातात, तिथे गेल्यानंतर 40-50 गाड्यांचा त्यांचा ताफा असतो। तर हे करणं कितपत योग्य आहे? इतकंच नाही तर ते आता शुक्रवारी स्वीडन, नॉर्वे, UAE, इटली अशा सगळ्या परदेश दौरा ते स्वतः करणार आहेत। जर त्यांना तसं करायचं असेल तर त्यांनी तसं स्वतः वागून दाखवावं। आपल्या नेत्यांना सांगावं की यापुढे तुम्ही असे दौरे बंद करा, चार्टर्ड फ्लाइट्स वापरू नका, तुम्ही सामान्य फ्लाइट्सनी जात जा, अगदी जेव्हा फारच गरज असेल तेव्हा वापरत जा। पण तसं होताना दिसत नाही। जनतेला मात्र सगळे सल्ले दिले जातात। दुःख होतंय सगळं बघून।